नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे कांचन देवांची या यूट्यूब चॅनलवर। इथे आपण फॅन्सी गोष्टी नाही, महाग उपाय नाही, तर घरात सहज मिळणाऱ्या पदार्थांमधून आरोग्य कसं जपायचं हेच बोलत असतो। जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा विषय प्रत्येक आईसाठी खूप उपयोगाचा आहे। चला तर मग जाणून घेऊया आपण पुढचा विषय काय आहे आपला। एक साधा प्रश्न विचारते, तुमचं मूल दिवसातून एकदा तरी आई चॉकलेट आहे का असं विचारतं का? आणि तुम्ही मनातल्या मनात म्हणता का नको द्यायला, का काय करू, देऊ की नाही असं। आजचा व्हिडिओ हाच प्रश्न कायमचा सोडवणार आहे। आपण सगळेच आईवडील मुलांच्या बाबतीत जागरूक आहोत, पण आजचं वातावरण असं आहे की टीव्ही, मोबाईल, जाहिराती सगळीकडे फक्त चॉकलेट, वेफर्स आणि बिस्किट्स हे बघून मुलं हट्ट करतात। आपण कधी हो म्हणतो आणि कधी नाही म्हणतो, पण खरी अडचण इथे आहे आपल्याकडे पर्याय कमी आहे। आज मी सांगणार आहे एक असा पर्याय जो घरचा आहे, सोपा आहे आणि स्वस्तही आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना आवडणारा आहे, तो म्हणजे चण्याची चिक्की। माझ्या घरी एक दिवस मुलीने मला सरळ सांगितलं, आई शेंगदाण्याची चिक्की नको, ती रोजच असते। तेव्हा माझ्या लक्षात आलं आपण चांगलं देतोय पण व्हेरायटी नाही। तेव्हा विचार आला, चणे वापरून काही करता येईल का? आणि इथूनच चण्याच्या चिक्कीची सुरुवात झाली। चण्याची चिक्की म्हणजे नेमकं काय बरं? तर चण्याची चिक्की म्हणजे भाजलेले हरभरे म्हणजे फुटाणे गुळात एकत्र करून तयार केलेला पदार्थ। पण ही फक्त चिक्की नाही, ही आहे शेंगदाण्याला पर्याय, चॉकलेटला पर्याय, जंक फूडला पर्याय। शेंगदाणे थोडे जड पडतात, पण चणे हलके असतात, पचनालाही सोपे असतात आणि रोजच्या आहारात तर चालतात। पण मुलांना का बरं आवडत असेल बरं ही चिक्की? कारण की मुलांना आरोग्य कळत नाही, त्यांना चव कळते। चण्याची चिक्की कुरकुरीत आहे, गोड आहे आणि हातात धरून खाता येते, म्हणजेच मुलांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होत असतात। एकदा जर मुलांनी ही चिक्की स्वीकारली तर चॉकलेटला आपोआप ते मागे पाडणार, हळूहळू विसरणार, पण नक्कीच विसरायचा एक पर्याय तरी आहे हा। तर याचे बेनिफिट्स जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर लक्ष द्या आता। चणे म्हणजे नैसर्गिक प्रोटीन म्हणजे मुलांची वाढ आणि शरीराची ताकद, गुळ म्हणजे आयन म्हणजे थकवा कमी, चक्कर येत नाही, एनर्जी टिकून राहते। ही चिक्की पोटाला त्रास देत नाही, गॅस होत नाही, बद्धकोष्ठता वाढवतही नाही, आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे चॉकलेटमध्ये जे कृत्रिम रंग असतात, फ्लेवर्स असतात, केमिकल्स असतात, हे इथे अजिबात नाही। आणि कोणासाठी योग्य बरं मग ही चिक्की? शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी, कामावर जाणाऱ्यांसाठी, घरातल्या आजी आजोबांसाठी आणि उपवासानंतरून ज्यांची एनर्जी डल होते त्यांची एनर्जी परत वर आणण्यासाठी, सगळ्यांसाठीच योग्य आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप कडक चिक्की लहान मुलांना देऊ नका। आठवड्यातून 2-3 वेळेस पुरेसे। आरोग्य म्हणजे अति नाही, संतुलन असलं पाहिजे। आई म्हणून आपण रोज निर्णय घेत असतो, आज काय द्यायचं, आज काय नको, पण चण्याची चिक्की फक्त पदार्थ नाही, ती आहे आपल्या काळजीचं रूप। जर हा व्हिडिओ तुम्हालाही उपयोगी वाटला असेल तर लाईक नक्की करा, आणि अशाच घरगुती विश्वासासह आणि आईच्या अनुभवातून आलेल्या टिप्ससाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ एका आईपर्यंत जरूर पोहोचवा जिला आजही चॉकलेटचा पर्याय सापडलेला नाहीये।